लक्ष द्याल. काल आपण काही बेसिक पार्ट कंप्लीट केला होता. जे काल नव्हते त्यांना विनंती आहे की त्यांनी कालचं लेक्चर नक्कीच ऐका, म्हणजे काहीही तुमची मिस नाही होणार लिंक. काल ग्रुपवरती लिंक सेंड केलेली. आजचा पुढचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल. काल आपण असं पाहिलं होतं की ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी तुम्हाला आरओसी कडे 2 डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात, एक मेमोरँडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन. ते जे मेमोरँडम असतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लॉज असतात. क्लॉज असतात म्हणजे पॉइंट्स असतात, काही मुद्दे असतात. त्याच्यातला एक क्लॉज असतो कॅपिटल क्लॉज, की ज्याच्यामध्ये तुमच्या कंपनीचं कॅपिटल किती असेल ते मेन्शन केलेलं असतं. कशात? मेमोरँडम मध्ये. आणि मग तुम्ही काय करतात, ते डॉक्युमेंट आरओसी कडे सबमिट करतात. मग आरओसी तुम्हाला तुमची कंपनी स्थापन झाल्याची परमिशन देतं किंवा ते यस म्हणतात आणि तुमची कंपनी फॉर्म होते. मग तुम्ही कंपनी फॉर्म करताना मेमोरँडम मध्ये कॅपिटल क्लॉजला काहीतरी एक अमाऊंट उल्लेख केलेली असेल ना, मेन्शन केली असेल ना, की कॅपिटल ऑफ अवर कंपनी इज 1 करोड. आणि मग आरओसी त्याला ऑथरायझेशन देतं, परमिशन देतं, ग्रँट देतं, रजिस्ट्रेशन करतं. सो कॅपिटल मेन्शन इन द मेमोरँडम इज कॉल्ड ॲज रजिस्टर्ड कॅपिटल ऑफ द कंपनी. मी काय सांगितलं वेगळ्या शब्दात, की कंपनी स्थापन होताना तुम्हाला आरओसी कडे जे तुम्ही विविध डॉक्युमेंट सबमिट करतात त्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या कंपनीचा कॅपिटल किती आहे हे सुद्धा सांगावं लागतं. आणि मग आरओसी काय करते, तुम्हाला त्याची परमिशन देते. म्हणजे मग ते कॅपिटल कुठलं आहे, रजिस्ट्रेशनच्या वेळेसचं का त्याच्यानंतरचं? तर रजिस्ट्रेशनच्या वेळेसचं. सो दॅट कॅपिटल इज कॉल्ड ॲज रजिस्टर्ड कॅपिटल किंवा ऑथराइज्ड कॅपिटल. आता जर तुम्ही गव्हर्नमेंटकडे सबमिशन करताना असं सांगितलं होतं की आमच्या कंपनीचं कॅपिटल 1 कोटी रुपये, तर तुम्ही मोर दॅन 1 करोड पब्लिक कडनं कलेक्ट करू शकता का? यस ऑर नो? 1 कोटी रुपये तुम्ही परमिशन मिळाली ना, तुम्हाला परमिशन कितीची मिळाली? 1 कोटीची. तर तुम्ही 1 कोटीपेक्षा जास्त शेअर गोळा करू शकतात का? शेअर कॅपिटल घेऊ शकतात का पब्लिक कडनं? नाही, कारण रजिस्टर्डच 1 कोटीसाठी आहे ना. म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही मार्केटमधून किती रुपये गोळा करू शकतात? 1 कोटी. खरे, पण मग नंतर पुढे भविष्यात कधीतरी इन फ्युचर कंपनीचं एक्सपान्शन करायची वेळ आली, डायव्हर्सिफिकेशन करायची वेळ आली, तर कॅपिटल रिक्वायरमेंट वाढेल पण ना. तर मग इन फ्युचर ते कॅपिटल तुम्हाला रिमॉडिफाय पण करता येतं, अपडेट पण करता येतं, त्याच्यात अमेंडमेंट करता येतात. म्हणजे तुम्ही रिॲप्लिकेशन करायचं आणि ती मुदत तुमची जी लिमिट आहे ती लिमिट काय करायची? वाढवून घ्यायची. असं होऊ शकतं. थोडक्यात टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल मध्ये टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल, त्याच्यात जो पहिला टाइप आहे तो पहिला टाइप आहे ऑथराइज्ड कॅपिटल. ऑथराइज्ड कॅपिटल. कृपया गप्पा नका मारू यार पहिल्याच दिवशी. त्याच दुसरं नाव आहे ऑर. त्याला अजून काय म्हणतात? त्याला म्हणतात रजिस्टर्ड कॅपिटल. त्याचं अजून एक नाव आहे नॉमिनल कॅपिटल. हे तिघही एकच नाव आहेत, हे लक्षात ठेवाल. थोडक्यात हे जे ऑथराइज कॅपिटल आहे हे असं कॅपिटल आहे की ती तुमच्या कंपनीची मॅक्झिमम परमिसिबल लिमिट आहे बाय आरओसी. तुम्ही जास्तीत जास्त इतके शेअर परचेस बाजारामध्ये इश्यू करू शकतात. तुमच्या कॉलेजमध्ये पण असंच असतं का रे? प्रत्येक डिव्हिजन मध्ये किंवा प्रत्येक स्ट्रीम मध्ये जास्तीत जास्त ऍडमिशन किती द्यायच्या याची काही संख्या असेल का? अमर्यादित, अनलिमिटेड, लागेल तेवढे ऍडमिशन द्या असं काही असेल? सांगू शकता का कितीची स्ट्रेंथ होती? कोणाला आठवतं? प्रॉस्पेक्ट किंवा काही कॉलेजला कुठे लिहिलेलं वगैरे वाचलेलं आठवतं की किती ऍडमिशन दिल्या पाहिजे? तुम्हाला हे माहिती आहे का? काही ग्रँट मध्ये असतात, काही नॉन ग्रँट मध्ये असतात, बरोबर ना? नॉन ग्रँट मध्ये ज्यांची ऍडमिशन होतात त्यांना फी जास्त लागते. मग त्याला फी जास्त का असते? समजा हे तिघ एका बेंचवर बसलेत ना, या तिघांपैकी एक जण नॉन ग्रँट मध्ये आणि 2 जण ग्रँट मध्ये. तर विचार करा, जो नॉन ग्रँट मधला स्टुडंट आहे तो आणि जो ग्रँट मधला स्टुडंट आहे तो
दोघही जण कॉलेजच्या फॅसिलिटी सेमच यूज करतात का प्रत्येकाला फॅसिलिटी कमी जास्त मिळतात? मग फी कमी जास्त का असते? कारण तीच गव्हर्नमेंटची परमिसिबल लिमिट. गव्हर्नमेंटने सांगितलं 200 स्टुडंट आणि तुम्ही त्याच्यावरती ऍडमिशन घेतल्या किंवा तुम्हाला मिळाल्या, तर ते वरचे स्टुडंट कसे ठरतील, ग्रँट का नॉन ग्रँट? मग गव्हर्नमेंट याची जबाबदारी नाही घेत ना. मग त्या स्टुडंटला, वरच्या स्टुडंटला पूर्ण पैसे भरावे लागतात. पण ज्यांना ग्रँट मध्ये ऍडमिशन मिळाली आहे त्यांच्यातला काही खर्च कोण उचलतं? सरकार उचलतं. म्हणून त्यांची फी कमी असते, हे लक्षात घ्या. नॉन ग्रँटला फी जास्त का लागते? कारण 100% कॉन्ट्रीब्युशन त्या विद्यार्थ्याला द्यावं लागतं. थोडक्यात ही लिमिट कशी आहे? ही लिमिट आहे मॅक्झिमम लिमिट टू कलेक्ट कॅपिटल फ्रॉम पब्लिक. ती जी कंपनी आहे ती पब्लिक मधून जास्तीत जास्त कॅपिटल किती कलेक्ट करू शकेल त्याची लिमिट म्हणजे ऑथराइज कॅपिटल असेल. हो का नाही? ओके. सेकंड, यातला सेकंड टाइप आहे इशूड कॅपिटल. इशूड कॅपिटल काय भानगड असते इशूड कॅपिटल? आता आपण ना एक एक्झाम्पल कंटिन्यू करतोय की आपण एक कंपनी फॉर्म करणार आहे, कंपनी रजिस्टर्ड करणार आहे, म्हणून आपण डॉक्युमेंट घेतले, आरओसी कडे सबमिट केले, त्यांनी आपल्याला ऑथरायझेशन दिलं 1 करोडसाठी. पण मग आता पैसे पाहिजेत ना आपल्याला. मग कंपनी काय करते? कंपनी मार्केटमध्ये जाते. तुम्ही हा सगळा प्रकार एसपी इन डिटेल मध्ये घेणार आहे. कंपनी मार्केटमध्ये जाते आणि मार्केटमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट देते. वी द नेम XYZ company want to issue shares of ₹1 crore to public. If you want to purchase the share then please apply us. असं काहीतरी एक जाहिरात बाजारात देते की आमची अशी कंपनी आहे, आम्हाला इतके शेअर मार्केटमध्ये विकायचे आहेत, तुम्हाला घ्यायचे असतील तर आम्हाला ऍप्लिकेशन करा. तुम्ही टीव्ही वरती, पेपरमध्ये, घरात चर्चा ऐकल्या असतील. IPO येतो बाजारात येतो IPO, इनिशियल पब्लिक ऑफर, हा बाजारामध्ये येत असतो. अनेक कंपन्यांचे IPO हे दररोज बाजारात येत असतात. कंपनी जेव्हा पहिल्यांदा मार्केटमध्ये शेअर विकायला येते ना, तेव्हा त्याला म्हणतात IPO, फर्स्ट टाइम जेव्हा कंपनी बाजारात येते तेव्हा. आणि नंतर इन फ्युचर परत जर कंपनीला पैसे हवे असतील तर कंपनी परत बाजारात जाईल आणि शेअर विकेल ना, तेव्हा त्याला म्हणतात FPO, फॉलो ऑन पब्लिक ऑफर. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर आणि FPO म्हणजे फॉलो ऑन पब्लिक ऑफर. नंतर पुढे जेव्हा शेअर विकायला येते तेव्हा फॉलो ऑन पब्लिक ऑफर. आता आपण काय केलं? आपण आजपर्यंत कंपनी फॉर्म केली. आता आपण मार्केटमध्ये जाणार आणि शेअर इश्यू करणार ना. मग आता आपण जे बाजारामध्ये शेअर इश्यू करणार, दॅट अमाऊंट इज कॉल्ड ॲज इशूड कॅपिटल. तुम्ही पब्लिकला किती शेअर इश्यू केले त्याला आपण इशूड कॅपिटल असं म्हणतो. म्हणजे शेअर्स इशूड टू पब्लिक. तुम्ही पब्लिकला जे काही शेअर इश्यू केले त्याला आपण इशूड कॅपिटल असं म्हणतात. तुम्हाला ऑथराइज कॅपिटल पेक्षा जास्त शेअर इश्यू करता येतील का? ऑथराइज कॅपिटल 1 करोड आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तीचे शेअर मार्केटमध्ये इश्यू करू शकतात का? नाही. म्हणजे हे डेफिनेटली त्याच्यापेक्षा कमी असेल. थोडा आउट ऑफ द सिलेबस माझा क्वेश्चन आहे. माझे आहेत ना अनेक बँकांमध्ये खरोखर ओळखी आहेत. मला ना लोन घ्यायचं आहे 10 लाख रुपये. मी गेलो ठाणे जनता बँकेत, त्यांना म्हटलं मला 10 लाख रुपये लोन द्या, डॉक्युमेंट काय लागतील काय नाही. 10 लाख जाऊ द्या, एक वेगळं उदाहरण घेऊ चला. मला आहे ना आता खरोखर सत्य घटना सांगतो, मला आता ना जवळपास 85,000 रुपये कमी पडत आहे. माझ्यासमोर 2 ऑप्शन आहेत. थोडा वेट करून, म्हणजे जेव्हा नवीन वर्ष चालू होईल, सेव्हिंग होतील, फीज मिळतील, मग पेमेंट करायचं किंवा आता लोन करून द्यायचं. मी गेलो ठाणे जनता बँकेत. त्या मॅनेजरला मी सांगितलं की मला ना 85,000 रुपीज लोन हवंय, द्याल का? तो हसायला लागला माझ्याकडे. काय सांगता म्हणे सर, 85,000 कर्ज, 8.5 लाख रुपये घेऊन जा म्हणे. लगेच देतो म्हणे मी तुम्हाला, डॉक्युमेंट नंतर आणून द्या, आधी चेक घेऊन जा. म्हटलं नाही हो, 85,000 देत असेल तर बोल, नाही तर जाऊ दे. मग काय करू मी? तो मला 8.5 लाख रुपये कर्ज द्यायला तयार आहे. तो म्हणतो चेक घेऊन जा, डॉक्युमेंट नंतर जमा करा. तर काय करू? घेऊ लोन का जितकी गरज आहे तितकंच घेऊ? का बरं? का? तुम्हाला सांगतो, एक मार्केटमध्ये ना, बाजारामध्ये एक म्हण आहे, धंदा कसा केला पाहिजे? तर कर्ज काढून धंदा करायचा. धंदा कसा करायचा? कर्ज काढून. आणि घर कसं चालवायचं? सेव्हिंग मधून. तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये पहा, लोक कायमच उलट करतात.
घरातल्या सगळ्या वस्तू लोनने घेतलेल्या असतात, अख्ख्या वस्तू EMI वरती असतात. हा ना. आणि धंद्यात पैसे टाकायचे म्हटले की जुने लोक असं सांगतात किंवा आई वडील पण सांगतात, भाऊ कर्ज नको काढू, माझं FD मोड आणि धंदा कर, नुकसान झालं तरी टेन्शन नाही. हा ना. जग राहटी उलटी आहे, पण ऍक्च्युअल मार्केट असंच सांगतं की लोन कसं धंदा कसा करायचा, कर्ज काढून. का बरं असं असेल रे? आता समजा माझ्या बिझनेसमध्ये माझा अंदाज आहे की मला 20% प्रॉफिट होईल. असतो ना प्रत्येकाचा एक अंदाज प्रॉफिट. जसं अगदी साधं उदाहरण घेऊ, गणपती मूर्ती विकणे. एका मूर्ती मागे किती पैसे मिळत असतील, गणित असेल ना काहीतरी, 20%, 30%, 10% असं काहीतरी गणित असेल. मग बाजारामध्ये लोन कितीला मिळतं, इंटरेस्टचा रेट किती आहे, तर समजा बँकवाले तुम्हाला म्हणाले की आम्ही 10% तुम्हाला लोन देऊ, प्रॉफिट किती टक्के होणार आहे, 20%. खर्च वजा जाता 4-5% तरी उरतील ना, खिशातून टाकायची गरज नाही, असं गणित सांगतं. पण इन हाऊ कसंही असलं तरी लोन किती घेतलं पाहिजे, गरजे इतकं का त्याच्यापेक्षा जास्त? लोन किती घेतलं पाहिजे, जितकी गरज आहे तितकंच का त्याच्यापेक्षा? आत्ताच उदाहरण घ्या, आता सध्या 2 महिने समोरचा फ्लॅट बंद आहे, बॅचच नाही आहेत माझ्याकडे, मी त्याचा EMI भरतोय, लॉस आहे का रे माझा? इन अकाउंटिंग टर्म्स, फायनान्शियल टर्म मध्ये तो फ्लॅट समोरचा आज माझा लॉस आहे का? हो, कारण त्याच्यावरचा EMI सुरू आहे, पण त्या ऍसेट पासून मला मिळणारं उत्पन्न आज किती आहे, 0 आहे. म्हणजे माझ्यासाठी ती ऍसेट काय झाली, नॉन परफॉर्मिंग ऍसेट झाली. बरोबर की नाही? मग जर गरज थोडी आहे तर लोन पण किती घ्या, तितकंच घ्या ना. एक्स्ट्रा घ्यायचं आणि एक्स्ट्राचा इंटरेस्ट भरायचा, हा घर घालू धंदा झाला. मग दोन कन्सेप्ट आहेत, ओव्हर कॅपिटलायझेशन आणि अंडर कॅपिटलायझेशन. काय कन्सेप्ट सांगतोय मी? कन्सेप्ट आहे ओव्हर कॅपिटलायझेशन आणि दुसरी कन्सेप्ट आहे अंडर कॅपिटलायझेशन. व्हॉट इज ओव्हर कॅपिटलायझेशन? तुम्ही गरजेपेक्षा जास्त लोन घेतलंय, गरजेपेक्षा जास्त. आणि अंडर कॅपिटलायझेशन, गरज 85,000ची आहे आणि तुम्ही 50,000 लोन घेतलं. दोन्ही सिच्युएशन वर्स्ट असतात, हे लक्षात घ्या. दोन्ही सिच्युएशन चुकीच्या आहेत. ओव्हर कॅपिटलायझेशन पण चुकीचं आहे आणि अंडर कॅपिटलायझेशन पण चुकीचं आहे. थोडक्यात लायबिलिटी किती असली पाहिजे, जितकी गरज आहे तितकी का त्याच्यापेक्षा जास्त? जितकी गरज आहे तितकी. तुमच्या कंपनीचं ऑथराइज कॅपिटल किती होतं, 1 CR. बरोबर. एखादा आकडा तुम्ही सांगू शकाल का की तुम्हाला पहिल्या वर्षी कितीची गरज असेल? कोणी म्हणेल 70 लाख, कोणी 80 लाख, कोणी 85 लाख, कोणी 1 करोडही म्हणू शकतं. मग तुम्ही मार्केटमध्ये शेअर पासून शेअर कॅपिटल तयार होतं ना. कॅपिटल आपल्या बिझनेसची ऍसेट आहे का लायबिलिटी आहे? ऍसेट आहे. कॅपिटल फायनल अकाउंटला कुठल्या साईडला लिहितात? लायबिलिटी साईडला लिहितात. मग तुम्ही बाजारात शेअर किती इश्यू कराल, जितकी आज गरज आहे तितकेच का त्याच्यापेक्षा जास्त? जितकी गरज आहे तितकेच. म्हणजे डेफिनेटली कसाही विचार केला तरी सुद्धा ही अमाऊंट याच्यापेक्षा कायम कशी असेल, छोटीच, लहान. कन्सेप्ट लक्षात येते? थोडक्यात मार्केटमध्ये कंपन्या किती शेअर इश्यू करतात, आज त्यांची जेवढी गरज आहे तितकीच. बरोबर ना. पूर्ण असेल तर पूर्ण पण इश्यू करा, गरज कमी असेल तर कमी इश्यू करा. हे झालं ऑथराइज इश्यूड कॅपिटल. आता काय झालं होतं, आपण मार्केटमध्ये से अबाउट 80 लाखचे शेअर्स इश्यू केलेत. कितीचे? 80 लाखाचे. मग आता मी मार्केटमध्ये आलो, मी सांगितलं की मला 80 लाखाचे शेअर विकायचे. कोण कोण घेणार? काही हो म्हणतील, काही नाही म्हणतील. म्हणजे हो म्हणतील त्यांनी थोडक्यात मराठीत माझ्याकडे त्या शेअर्ससाठी नोंदणी केलेली आहे का? इंग्लिशमध्ये माझ्याकडे त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे का? इन अदर वर्ड्स, त्यांनी माझ्या शेअरला सबस्क्रिप्शन केलेलं आहे का? तुम्ही सबस्क्रायबर हा शब्द ऐकला असेल. कुठे असतो हा सबस्क्रायबर शब्द? DTH मध्ये असतो ना, केबल मध्ये, डिअर सबस्क्रायबर. ज्याने सबस्क्रिप्शन घेतलंय तो कोण आहे? सबस्क्रायबर आहे. मग तुम्ही माझ्या कंपनीचे शेअर घेतले, याचा अर्थ तुम्ही माझ्या कंपनीला काय दिलंय? सबस्क्रिप्शन दिलंय, नोंदणी केलीये, रजिस्ट्रेशन केलंय. आपलं जे पुढचं शेअर कॅपिटलचा टाईप आहे तो म्हणजे सबस्क्राइब्ड कॅपिटल. सबस्क्राइब्ड कॅपिटल म्हणजे काय? इट इज पार्ट ऑफ
इशूड कॅपिटल हा कशाचा भाग असेल? हा असणारे इशूड कॅपिटलचा भाग असेल. इट इज पार्ट ऑफ इशूड कॅपिटल. कृपया लक्ष द्याल. बेसिक थेअरी नाही कळाली ना तर प्रॉब्लेम सोडवायला त्रास होईल बरं. थेअरी महत्वाची आहे. ऍक्च्युअली सबस्क्राइब्ड बाय पब्लिक. ऍक्च्युअली सबस्क्राइब्ड बाय पब्लिक म्हणजे मी आता 80 लाखाचे शेअर इश्यू करणार आहे. त्याच्यापैकी पब्लिकने किती रुपयाचं सबस्क्रिप्शन दिलं त्याला आपण म्हणणार सबस्क्राईब कॅपिटल. यस कितीला म्हटलं? काही ठिकाणी 80ला 80 पण मिळेल, काही ठिकाणी त्याच्यापेक्षा कमी पण मिळेल, काही ठिकाणी जास्तही मिळू शकतं का? हो हो होऊ शकतं. म्हणजे कसं रे? आय वॉन्ट टू इश्यू शेअर्स ऑफ ₹80 लाख. माझी कंपनी एकदम प्रॉफिटमध्ये, जबरदस्त कंपनी आहे माझी. मी तुम्हाला उदाहरण सांगतो टाटाचं, LICचं पण उदाहरण देता येईल. आता मागच्या वर्षी आहे ना टाटाची एक कंपनी आहे टाटा टेक म्हणून, टाटा टेक्नॉलॉजी. त्यांचा IPO बाजारात आला, ओव्हर सबस्क्राईब झाला. काहीतरी 200 का 300 पट ओव्हर सबस्क्राईब झाला. ओव्हर सबस्क्राईब झाला म्हणजे समजा मला 80 लाखाचे शेअर इश्यू करायचे आहेत, पण मग ऍप्लिकेशन तर खूप लोक करू शकतात ना. तुमचंही असं 11वीला घडलं असेल, तुम्ही पण एखाद्या कॉलेजला ऍप्लिकेशन केलं असेल आणि तुमचा नंबरच नाही लागला. तुमचा नंबर का नाही लागला त्या कॉलेजला? कारण असलेल्या संख्येपेक्षा डिमांड काय होती? जास्त होती. म्हणजे त्या कॉलेजला सीट्स होते 100 आणि डिमांड होती 500 लोकांची. म्हणून तुमचा नंबर लागला का? तुम्ही कुठे होतात? 0 ते 100 मध्ये का त्या 101 पासून पुढे? म्हणून तुमचा नंबर लागला नाही. होऊ शकतं ना असं? आय वॉन्ट टू इश्यू शेअर्स ऑफ ₹80 लाख, पण मग काही केसमध्ये मला त्याच्यापेक्षा पण जास्त ऍप्लिकेशन मिळू शकतात का? हो का नाही? नाही समजलं पुन्हा सांगू. ज्यांना समजलं नाही त्यांनी पुन्हा एकदा ऐका. तुमची कंपनी आहे, जसं तुम्ही मुकेश अंबानी आहात, रतन टाटा आहात, तुमच्या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड अगदी सुंदर आहे आणि तुम्हाला फक्त 80 लाखाचे शेअर विकायचे आहेत. तर पूर्ण भारतात, पूर्ण जगात तुमच्या कंपनीचे शेअर मिळावे ही इच्छा ठेवणारे लोक तेवढेच असतील का जास्त पण असू शकतात? मग ते सगळे लोक तुमच्याकडे ऍप्लिकेशन करतील ना, आम्हाला शेअर द्या, आम्हाला शेअर द्या. थोडक्यात जी लिमिट ठरली होती त्याच्यापेक्षा तुम्हाला शेअर जास्त, म्हणजे ऍप्लिकेशन जास्त आले का कमी आले? जास्त आले. याला म्हणतात ओव्हर सबस्क्रिप्शन. याला म्हणतात ओव्हर सबस्क्रिप्शन. ओव्हर सबस्क्रिप्शन. ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे काय? ऍप्लिकेशन्स रिसिव्ड, जे ऍप्लिकेशन रिसिव्ह झाले आहेत हे ग्रेटर आहेत, जास्त आहेत. कोणापेक्षा? इशूड पेक्षा. कोणापेक्षा जास्त आहेत? इशूड पेक्षा. तुम्हाला मार्केटमध्ये इश्यू करायचे 80 लाख, पण सबस्क्रिप्शन हे त्याच्यापेक्षा जास्त मिळाल. कारण मग वरच्या लोकांना शेअर्स मिळतील का? नाही ना. मग त्यांचं ऍप्लिकेशन काय होईल? काय होईल? फेल होईल, म्हणजेच रिजेक्ट होईल का? मग अशा केसमध्ये जे एक्सेस ऍप्लिकेशन आहेत, एक्सेस ऍप्लिकेशन्स हे काय होतात? हे रिजेक्टेड अँड रिफंडेड होतात. म्हणजे ते रिजेक्ट केले जातात आणि त्याचे पैसे परत पण केले जातात. पण काय असं पण होऊ शकतं का की समजा मीच एकट्याने कंपनीला एक्स्ट्राचे ऍप्लिकेशन केले होते. जसं तुमच्यापैकी असं घडत नाही, तुम्ही आहे तीच फी देत नाहीत मला. पण समजा एखाद्याला असं वाटलं की सर खूप फिया मागतात, तर त्याने मागच्याच वर्षी मला 8,500 रुपये देऊन ठेवले होते. सर राहू द्या. म्हटलं काय रे? पुढच्या वर्षी पाहू म्हणे, आपण एक्स्ट्राचे ऍडजस्ट करून घेऊ. म्हटलं नाही रे भाऊ, त्यांनी दिलेले ओव्हर मी त्याला काय केले पाहिजेत? एक तर रिफंड केले पाहिजेत. पण असं पण होऊ शकतं का की मागच्या वर्षी त्याने दिलेले एक्स्ट्राचे पैसे मी पुढच्या स्टेपला ऍडजस्ट करू शकतो? मग इथं पण असंच होईल. हे जे एक्सेस ऍप्लिकेशन आहेत हे एक तर रिजेक्ट किंवा रिफंड होतील, ऑर किंवा काय होऊ शकतात? ऍडजस्टेड इन
नेक्स्ट इन्स्टॉलमेंट, बरोबर ना? पुढचे जे काही इन्स्टॉलमेंट असतील त्याच्यात ते पैसे काय केले जातील, ऍडजस्ट केले जातील. अजून दुसरी केस काय असू शकते, अंडर सबस्क्रिप्शन. मला वाटतं नाशिकमध्ये पण असे काही कॉलेजेस आहेत की त्या कॉलेजला स्टुडंट ऍडमिशनच घेत नाहीत, गेलात की लगेच ऍडमिशन रेडी असते. असतील का असे काही कॉलेजेस कानाकोपऱ्यातले नवीन उघडलेले? जा आणि छोटे मोठे जा ऍडमिशन घेऊन टाका डायरेक्ट. मग त्या ठिकाणी जे सीट्स आहेत त्याच्यापेक्षा ऍप्लिकेशन काय असतात, जास्त का कमी, त्याला अंडर सबस्क्रिप्शन असं म्हणतात. म्हणजे याला आपण इथे काय म्हणणार, आपण जेव्हा ऍप्लिकेशन्स रिसिव्ड आर लेस दॅन इश्यूड कॅपिटल, त्याला आपण अंडर सबस्क्रिप्शन म्हणणार. जरा विचार करून उत्तर द्या, कन्सेप्ट कळाली असेल तर. अंडर सबस्क्रिप्शनच्या केसमध्ये कोणाचे तरी ऍप्लिकेशन रिजेक्ट होतील का सगळ्यांचेच ऍप्लिकेशन कंपनी ऍक्सेप्ट करेल? सगळ्यांचेच ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट करेल, तिथे रिजेक्ट आणि रिफंडचा विषयच येत नाही. कन्सेप्ट कळाली? ओके, नेक्स्ट. याच्यानंतर पुढचं कॅपिटल येणार आहे ते म्हणजे कॉल्ड अप कॅपिटल. कॉल्ड अप कॅपिटल. आता जसं समजा आता तुम्ही सगळेजण, तुमची इच्छा आहे का नाही मला माहित नाही, पण तुम्ही इथे येऊन बसलातच शेवटी 12वीला की चला जाऊ याच माणसाचं थोवाड भाऊ. थोडक्यात तुम्ही 12वीची सीट काय केली, सबस्क्राईब केली. आता मी म्हणणारच फी द्या बरोबर आहे ना? म्हणजे एकदा पब्लिकने यस म्हटलं की आय वॉन्ट किंवा आय विल परचेस शेअर्स ऑफ युअर कंपनी, एखाद्या माणसाने हो म्हटलं तर कंपनी आता त्याला काय म्हणेल, भाऊ तू घेतोय शेअर, मग आता तू आमचे पैसे आम्हाला देऊन टाक. पुढची स्टेप काय येणार आहे, कॉल्ड अप कॅपिटल. कॉल्ड अप कॅपिटल म्हणजे काय, कॅपिटल अमाउंट कॉल्ड बाय कंपनी, कॉल्ड बाय कंपनी हा कशाचा पार्ट असेल, इट इज पार्ट ऑफ सबस्क्राइब्ड कॅपिटल. आता तुम्ही सबस्क्रिप्शन केलं होतं माझ्या कंपनीच्या शेअर्सला, आता सबस्क्रिप्शन केल्यानंतर मी पैसे कॉल करेल ना तुमच्याकडे. आता मग हे कुठलं कॅपिटल झालं, कॉल्ड अप कॅपिटल. आता मी कॉल केल्यानंतर तुम्ही पैसे मला काय कराल, पेड करणार. शेवटचा टाईप आहे पेड अप कॅपिटल. अमाउंट ऑफ कॉल्ड अप कॅपिटल actually paid by public, actually paid by public. म्हणजे आता समजा पहिल्यापासून परत हे एक्झाम्पल घेऊया. माझी कंपनी आहे, माझ्या कंपनीचं ऑथराइज कॅपिटल आहे 1 CR, पण आज मला फक्त 80 लाखाची गरज आहे, म्हणून मी मार्केटमध्ये किती शेअर इश्यू केले, 80 लाखाचे. आउट ऑफ दॅट तुम्ही माझ्या कंपनीला सबस्क्रिप्शन केलं 60 लॅक्सचं, फक्त 60 लाखाचं सबस्क्रिप्शन केलं. मग मी तुमच्याकडे पैसे मागणार, 60 लाख रुपये द्या, मग तुम्ही ते मला पेड करणार, दॅट इज पेड अप कॅपिटल. मला सांगाल या सगळ्यांमध्ये मनाला चांगलं वाटेल, गार वाटेल, छान वाटेल, मस्त वाटेल, धंदा सुरू करता येईल अशी अमाऊंट कुठली आहे या पाचींमधली, ऑथराइज, इश्यूड, सबस्क्राईब, कॉल्ड अप का पेड अप? माझ्या समोर 150 विद्यार्थी बसलेत पण 5च झडप या देत आहेत. मनाला छान वाटेल असा आकडा कुठला आहे, 5 का 150? 5च ना. 150 बसलेत, फिया देणारे 5च आहेत फक्त. फिया देणारे किती आहेत, 5च. छान वाटेल असा आकडा कुठला आहे, 5. पैसा पाहिजे ना, नुसता हवेत गोळीबार करून काही अर्थ नाही ना. वरचा हवेत गोळीबार आहे. हवेत गोळीबार म्हणजे काय माहिती का, म्हण हवेत गोळीबार, हे आपले पोलीस असतात ना, ते हवेत गोळीबार करतात. पुढे दंगल झाली, काही मारझोड झाली, दगडफेक झाली, काही झालं तर ते डायरेक्ट पब्लिकला गोळ्या नाही घालत. ते काय करतात, हवेत गोळीबार करतात, घाबरवतात फक्त. त्या गोळ्यांचा काही उपयोग असतो काही का फक्त आवाज येतो, काही उपयोग काही नसतो त्याचा. मला एकदा आठवतं, मालेगावला दंगल झाली होती, मिलिटरी बोलवली होती. मिलिटरीच्या कर्नलने एकच सांगितलं संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन, आमच्या गोळ्या आम्ही वाया घालवत नाही.
2 दिवसात दंगल शांत होऊन गेली होती, हवेत गोळीबार. मग याच्यातला चांगलं वाटेल अशी कुठली प्राइस आहे? कॉल्ड अप, पेड अप, सबस्क्राईब, इशूड का ऑथराइज? पेड अप. बरोबर ना? समरी. आपल्याला सगळ्यात महत्वाची अमाऊंट कुठली असते? पेड अप. या सगळ्यावरच्या फालतू असतात, हे लक्षात ठेवाल. त्याला काहीच अर्थ नसतो, ती फक्त इन्फॉर्मेशन असते. पब्लिकने ऍक्च्युअली किती पेड केले दॅट्स इम्पॉर्टंट. कारण असं पण असू शकतं का रे, विचार करून उत्तर द्या, अशी पण पब्लिक असतेच का की परांजपे सरांनी फिया मागवल्या तरी द्यायच्याच नाहीत? असतात का नसतात? लाज नका वाटू देऊ, मला माहिती आहे. हो का नाही? असतात. आपण काही असे असतात की ते बुडवूनच जातात, आम्हाला द्यायचे नाही, जा काय करायचं करून घ्या. असतात ना. 10वी वाल्यांचे असतील, मी अजून एक ग्रुपवर मेसेज टाकत राहतो, त्यांनी ठरवलंय द्यायचीच नाही आम्हाला फी. हा ना. फार म्हणजे काही आहेत आमच्याकडे असे वीर की त्यांच्या 10वीच्याच फिया बाकी आहेत. 10वीच्या त्यांनी ठरवलंय द्यायचीच नाही फी आम्हाला. म्हणजे ते काय झाले, बुडीत. मग अशाला म्हणतात कॉल्स इन एरियर. अशांना म्हणतात कॉल्स इन एरियर. आपण इकडे काय केले होते त्यांच्याकडे? कॉल केले होते पैसे. त्यांनी पैसे दिले का दिलेच नाहीत? दिले नाहीत. थोडक्यात ते पैसे काय झाले? एरियर मध्ये गेले. थोडक्यात ही अमाऊंट काय? अनपेड आहे. अनपेड अमाउंट ऑफ कॉल्ड अप कॅपिटल. अनपेड अमाउंट ऑफ कॉल्ड अप कॅपिटल, त्याला आपण काय म्हणणार? कॉल्स इन एरियर. याच्या विरुद्ध काही लोक ऍडव्हान्स मध्ये पण पैसे देऊ शकतात का? मग तो झाला कॉल्स इन ऍडव्हान्स. त्याला आपण काय म्हणणार? कॉल्स इन ऍडव्हान्स. कन्सेप्ट समजली? चला एक समरी घेऊयात. आपण आज पाहतोय टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलचे टाइप काय काय असतात? त्यातला पहिला टाइप आहे ऑथराइज कॅपिटल. थोडक्यात ऑथराइज कॅपिटल काय असतं? जेव्हा तुम्ही कंपनी फॉर्म करतात तेव्हा तुम्ही आरओसी कडे सबमिशन करताना जी अमाऊंट मेमोरँडम मध्ये मेन्शन करतात त्याला आपण ऑथराइज कॅपिटल असं म्हणतो. आफ्टर इनकॉर्पोरेशन ऑफ युअर कंपनी, तुमची कंपनी स्थापन झाल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन शेअर इश्यू करायला सुरुवात करता. मग तुम्ही जितके काही शेअर मार्केटमध्ये इश्यू करताय ते झालं इश्यूड कॅपिटल. त्याच्यात पब्लिक सबस्क्रिप्शन देते, ते झालं सबस्क्राईब कॅपिटल. मग सबस्क्राईब कॅपिटल झाल्यानंतर तुम्ही ते पैसे कॉल करतात आणि पब्लिक तुम्हाला ते पैसे पेड करते, ते झालं पेडअप कॅपिटल. कन्सेप्ट कळाली? चला लिहून घ्या बोर्डवर असं, मग पुढचा पॉईंट पाहूयात.